मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आता आपण उभे आहोत नांदेड जिल्ह्याच्या हदगाव शहरामध्ये आणि या ठिकाणी आदिवासी समाजातर्फे या ठिकाणी भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। गेट लावण्यात आलाय, निवेदन देणं आणखी बाकी आहे आणि आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला आदिवासी म्हणजे एसटी मध्ये सामील करून घेऊ नये, त्याचा विरोध करण्यासाठी भव्य असा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि आता प्रशासनाने या ठिकाणी अडवलेला आहे मोर्चाला आणि आता थोड्या वेळामध्ये त्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येईल आणि या ठिकाणी सध्या काही नेते मंडळी आपल्या प्रतिक्रिया देताना सुद्धा दिसतात। तर आता आपण जाणून घेऊया काही लोकांच्या प्रतिक्रिया। दादा तुम्ही कुण्या गावचे नी तर का आले? आम्ही चोरंबा खुर्द तालुका हदगाव डिस्ट्रिक्ट नांदेड। हा तर आम्हाला बंजारा मधून आरक्षण मागतात, आम्हाला द्यायचं हे नाही, द्यायचं नाही तुम्हाला बंजारा आरक्षण असं तुमचं म्हणणं आहे ना? ठीक आहे भाऊ, तुम्ही कुण्या गावाहून आले, काय म्हणणं आहे तुमचं? आज मोर्चा का काढला तुम्ही? हॅलो सर, जे आरक्षण आहे ते म्हणजे बंजारा समाजासाठी संविधान कसं काय बदलायचं हे करत। अच्छा, तुमचं म्हणणं काय? म्हणणं नाही बंजाराला एसटी मध्ये घेऊ नका असं म्हणणं आहे का? असं म्हणणं नाही, शब्द नाही। काय म्हणणं आहे? आरक्षण मध्ये आहे का लिहून बंजारा समाजाला आरक्षण द्या म्हणून आहे का? त्यांचं त्यांना मागू द्या साहेब, आमच्या ह्याच्यातून नाही द्यायचं, तुमच्यामधून आरक्षण नको। आमचं असंच म्हणणं आहे की बा जे आहे ते वैयक्तिक द्यावा, आमच्या आदिवासीमधून कोणीही देऊ नये, आमच्या आदिवासीच्या संविधानावर चालते। तर या ठिकाणी काही आदिवासी बांधवांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे। त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी आरक्षणामध्ये इतर समाजाला सामील करून घेऊ नये। अग्निबाण लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड।